लाडक्या बहिणीचे पैसे हे 24 फेब्रुवारी म्हणजे उद्या सोमवारी हे जमा होणार आहे. कारण की जे लाडक्या बहिणीचे अर्ज अजून पेंडिंग आहे त्यांचे पण फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होऊन नवीन लाडक्या बहिणीची लाडकी बहीण योजना खाली काय दिलं बघा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी राज्य सुधारणी करण्यासाठी 1500 रुपये DBT माध्यमाने जे तुम्हाला जे पैसे ते मिळणार आहे सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. ते पात्रता काय दिली आहे बघा. महाराष्ट्र राज्याची पात्रता अपात्रता इथे पूर्ण दिलं आहे तुम्हाला. आता जे व्हेरिफिकेशन जे झालेले आहे ऑनलाईन आधार सीडिंगच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपये ज्यांना अधिक अधिक असेल त्यांना हे लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता आहे त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, अशा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत, अशा लाभार्थ्यांना सुद्धा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. अशा प्रकारे ही माहिती आहे. ज्या कुटुंबातील सदस्य की विद्यमान किंवा माजी खासदार आहे यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबात सदस्य भारत सरकार व राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन उपक्रमामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहे यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा लाभार्थ्यांना सुद्धा हे लाभ मिळणार नाही. 1500 रुपयाचा जो 24 तारखेला जो आता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आधी संपलेली आहे. हा लवकर आठवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि अर्ज प्रक्रिया काय, ज्या महिलेस ऑनलाईन नवीन जे महिला आहे अर्ज करणाऱ्या ज्यांचे अर्ज बाकी आहे भरायचे त्या नवीन पात्र महिला आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येणार नाही त्यांनी अंगणवाडी सेवकाकडे तुम्ही फॉर्म जमा करा. ते तुमचं फॉर्म व्यवस्थित भरून देतील. पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, CRP, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवक केंद्र यांच्याकडे ऑनलाईन अर्ज तुम्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्ही हा अचूकपणे त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या आणि अर्ज आपला अप्रूव्ह करून घ्या. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकांचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा. म्हणजे तुमच्या खात्यात आधार नंबर व्यवस्थित टाकावे, नाव व्यवस्थित टाकावे आणि जन्मतारीख जी आहे आणि पत्ता जे आहे ते तुमच्या व्यवस्थित भरण्यास सांगावे. आणि जेणेकरून तुम्हाला तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही, पेंडिंगमध्ये पडणार नाही, तो लवकर अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ लवकरात लवकर घेता येईल अशी माहिती होती. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील. तरी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.